त्या तयारीकडे आपण लक्ष वेधणार आहोत आणि जे चालक पण करणार आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कृपया पुढे यावं आणि सूत्रसंचालन करावं. आज आपण जागतिक प्रार्थना दिवस पाळत आहोत आणि जागतिक प्रार्थना दिवस यासंबंधी माहिती आपल्याला पालखीबाई देतील. कृपया पालखीबाईंनी पुढे यावे. वर्ल्ड डे ऑफ प्रेयर 2025 यासाठी देश निवडलेला आहे कूक बेटे. कालच आपण 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन सुरू केला, त्याचं आपण सेलिब्रेशन केलं. त्याचप्रमाणे आज आपण त्या निमित्ताने ते औचित्य साधून कसा काय हा 8 मार्च चालू झाला आणि त्यानंतर हा जागतिक प्रार्थना दिवस चालू झाला त्याबद्दल थोडासा इतिहास ऐकूया. दरवर्षी आपण ऐकतो पण थोडीशी आता एक उजळणी बघूया. 8 मार्च जागतिक महिला दिन कसा सुरू झाला? औद्योगिकीकरण सुरू झाले, लोकसंख्येची वाढ झाली, त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली, त्यातून स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांच्याकडून कमी पगारामध्ये जास्त काम करून घेणे, पुरुषांपेक्षा कमी वेतन, त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला, अशांतता वाढली, कामाचा बोजा वाढला. त्यामुळे काही स्त्रियांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढला. 19व्या शतकात सोशलिस्ट पार्टीच्या घोषणेनुसार फेब्रुवारीतील किंवा पहिला नॅशनल वुमेन्स डे हा पाळला गेला किंवा लेन समयामध्ये मार्चचा पहिला जो शुक्रवार असतो त्यावेळेला आपण हा वर्ल्ड डे ऑफ प्रेयर पाळला जातो. दुसरा आहे 1909 मध्ये US मध्ये गिरणी कामगार महिला यांनी न्यूयॉर्कमध्ये स्ट्राईकवर त्या केल्या आणि 1910 मध्ये कोपेनहेगनमध्ये दुसरी परिषद झाली. तेथे क्लारा झेटकिन या नावाच्या महिलेने आंतरराष्ट्रीय महिला दिनाची कल्पना मांडली. 100हून अधिक स्त्रियांनी यामध्ये भाग घेतला होता. त्यातूनच ख्रिस्ती महिलांनी 1927 साली जागतिक प्रार्थना दिवस कॅनडा आणि US यामध्ये सुरू केला आणि विविध देश निवडून त्यांच्या समस्या, संस्कृती, मैत्री, समज, गैरसमज, भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, अडचणी, अत्याचार त्यानुसार त्यांनी मग तो भक्तिक्रम सुरू केला. 1975 मध्ये इंटरनॅशनल वुमेन्स डे सुरू झाला आणि 1977 मध्ये 2 वर्षांनी त्यावरती शिक्कामोर्तब झाला आणि जागतिक प्रार्थना दिवसाला सुरुवात झाली. ह्या ठिकाणी आज आपण कूक बेटाचं प्रतिनिधित्व करणार आहोत. तर कूक बेटाच्या ह्या स्त्रियांनी ही प्रार्थना आयोजित केलेली आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व आज आपण करणार आहोत आणि काही काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण आपल्याला बघायच्या आहेत, ऐकायच्या आहेत, करायच्या आहेत. दुसरं एक आहे की ह्यामध्ये आजचा जो विषय आहे आय मेड यू वंडरफुल, मी तुला अद्भुत बनवले. स्तोत्र 139 आणि 14 वचन. आता देश पाहिला आपण कूक बेट आहेत. आता दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 170हून अधिक देशांमध्ये हा जागतिक प्रार्थना दिवस साजरा केला जातो. 2025ची ही भक्ती आहे नापा आणि दैवरंगी नापा या कूक आयलंडमधील आई आणि मुलगी ही कलाकार दाखवलेली आहे. या ठिकाणी आपण चित्र पाहू शकता. त्यांच्या घरावरील त्यांच्यामध्ये असणारं प्रेम, त्यांच्यामध्ये असणारा विश्वास, त्यांच्यामध्ये असणारी एकजूटपणा आणि प्रार्थनामय जीवन हे त्यांचं ओळख आहे. त्यांच्या वारशाची ओळख पटवण्यासाठी हा काही सामायिक आणि कलाकृती त्यांच्या ज्या काय आहेत त्या आज आपण पाहणार आहोत. कूक बेट जे आहे हे न्यूझीलंडमध्ये आहे आणि ते ईशान्येला आहे. दक्षिण प्रशांत महासागरातील ओशियनचा हा भाग असलेल्या पॉलिनेशियामधील एक बेट ते देश आहे. त्यात 15 बेटे आहेत आणि त्यांचा भूभाग अंदाजे 236 चौरस म्हणजे 91 चौरस मैल आहे. अवरुवा ही त्यांची राजधानी आहे आणि हा जो बेट तयार झालेला आहे ज्वालामुखीच्या गोष्टीतूनच तो एक बेट तयार झालेला आहे. अधिकृत भाषा आहे त्यांची इंग्रजी 86% आहे. कूक बेटे हे माओरी ही भाषा बोलतात आणि ते 76% आहे. नंतर इतर जी भाषा बोलली जाते ती 8.3 आहे.
नंतर त्यांचा वांशिक गट जो आहे 78%, कुक आयलंड मधले जे लोक आहेत माओरी ते आहेत आणि काही 7.6 काही अंश लोक तिथे आहेत आणि 14.2 आहेत ते बाहेरून इतर ठिकाणाहून आलेले आहेत. इकडचे पंतप्रधान आहेत मार्क ब्राउन आणि हे ज्वालामुखीच्या क्रियाकल्पामुळे तयार झालेलं बेट आहे. त्या ठिकाणी प्रथम युरोपियन मिशनरी त्या ठिकाणी गेले त्या बेटावरती आणि मग त्या ठिकाणी बरीच काही क्रांती झाली. ते लोक जे आपल्या देवदेवतांच्या वरती विश्वास करत होते, परंतु या लोकांनी मिशनऱ्यांनी तिकडे जाऊन त्यांना सुवार्ता सांगितली आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे त्याची त्यांना ओळख करून दिली. त्यामुळे जवळजवळ 90% ख्रिस्ती समाज त्या ठिकाणी आहे. ख्रिस्ती संगीत सगळ्यांना त्या ठिकाणी आवडतात आणि परिचित सुद्धा आहेत. तेथे ख्रिश्चन गाणी लोकप्रिय आहेत. त्यांची कला आहे लाकडी कोरीव काम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चालतं. विणकाम आहे, चटई आहे, बास्केट आहेत, त्या टोप्या आहेत. त्याचप्रमाणे जे काही नारळाची झाडं आहेत त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आपण शाळेमध्ये पण शिकलो की नारळाच्या झाडांपासून किती फायदा. तर त्यांचं हे नारळाचं झाड जे आहे त्या ठिकाणी ते त्याला फार मानतात. त्यानंतर त्यांचं राष्ट्रीय फूल आहे टिआरए माओरी आणि हे 6 पाकळ्यांचं फूल आहे, सफेद रंगाचं आहे. नंतर त्यांची पेपरमिंट एंजल फिश त्या ठिकाणी सापडतात. ते बेट आहे त्या ठिकाणी पेपरमिंट एंजल फिश सापडतात आणि सर्वात महागडं सागरी मत्स्यालयामध्ये माशांपैकी ते एक आहे. त्याची किंमत पाहू आपण तर $30,000 म्हणजे आपल्याकडचे 26 लाख रुपये. एवढं ते त्याला शोधायला पण फार त्रास होतो त्या लोकांना, पण त्या ठिकाणी हे मासे मिळतात आणि हे सागरी मत्स्यालय त्या ठिकाणी बनवलं त्या ठिकाणी ह्याचा ते लोक पाठवतात आणि त्या ठिकाणून त्यांना इन्कम मिळतं. नंतर त्यांचा खेळ आहे रग्बी लीग म्हणजे अंडाकृती बॉल आहे. आपण सॉकर म्हणतो त्याला किंवा आपल्या भाषेमध्ये फुटबॉल. तर त्याच्यामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. तो त्या ठिकाणी तो खेळ ते लोक खेळत असतात. नंतर या ठिकाणी आयलंड, बार्बेड, होनोलू आणि सिडनी या मार्गाने उपलब्ध असलेल्या नॉनस्टॉप फ्लाईट्समुळे खूप बेटांना आपल्याला भेट देता येते. खूप सुंदर त्या ठिकाणी ते बेट आहे. दक्षिण पॅसिफिकमध्ये आहे. त्याचप्रमाणे ते टाइम झोन त्यांचा आपल्यापेक्षा जरा मागे आहे. पांढऱ्या वाळूचे किनारे आहेत, निळे सरोवर आहे, हिरवेगार पर्वत असलेले अखंड स्वर्ग आहे. खूप बेटामध्ये कोणतेही ब्रँडेड रिसॉर्ट नाहीत, परंतु नारळाच्या झाडांपेक्षा उंच इमारती त्या ठिकाणी नाही, गर्दी नाही, थांबण्यासाठी कुठलाही सिग्नल नाही, त्याचप्रमाणे कुठले दिवे नाहीत आणि तरी हे बेट आधुनिकरित्या अतिशय सुंदर आणि लक्झरी सेवा देतात आणि प्रत्येक प्रकारच्या प्रवाशांना ते उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी निवासस्थान देतात. अशा प्रकारे आजच्या ह्या खूप बेटाबद्दल आपण सर्व भक्ती करणार आहोत. धन्यवाद. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. हा कार्यक्रम आपल्याला हे ओळखण्यासाठी आमंत्रित करतो की देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला खूप लक्ष देऊन आणि प्रेमळ काळजीने निर्माण केले आहे. देव आपल्याला जवळून ओळखतो आणि आपण आपल्या वेगळेपणात देवासाठी खास आहोत. जेव्हा आपण सत्यासाठी आपल्या हृदयाचे दरवाजे उघडतो तेव्हा आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट बदलते. आपण आतून चमकतो आणि आपण इतरांना देवाची प्रिय मुले मानू लागतो. या कार्यक्रमाद्वारे आम्ही आशा करतो की लोक आध्यात्मिकरित्या उन्नत होतील, कारण ते देवाच्या महान प्रेमावर विश्वास ठेवतात. आता आपण जे खूप बेटावरील स्त्रिया आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. आपले स्वागत आहे, आपले स्वागत आहे. सर्वांनी या, सर्वांनी या. संपूर्ण जगाने आपण गीत क्रमांक 2 देवा तव देवा करतो हे गाणे गात असताना कृपया सर्वांनी उभे राहावे. गीत क्रमांक 2 तव देवा करतो. ईश्वर
पाण्याची वाटी, शंख शिखरे, बायबल आणि नारळाच्या झाडाची पाने पाहत आहोत. ह्याबद्दल आपण थोडं ऐकूया. फुले जे आहे टिएरी माऊरी हे कूक बेटांचे राष्ट्रीय फूल आहे. फुले कूक बेटांच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. प्रेम, मैत्री आणि आदर यांचे प्रतीक आहे. लोक वारंवार फुलांचे मुकुट आणि लेस घालतात आणि कूक आयलँड्सच्या कापड, कला, कपडे आणि रजाई, टिवावे वर फुले दिसतात. निळे सूत, पाण्याची वाटी, शंख शिखरे. समुद्राला उत्तेजित करण्यासाठी वेदींच्या जागेवर आपण निळे सूत, पाण्याची वाटी आणि शंख शिखरे हे ठेवलेले आहे. महासागर हे कूक बेटांमधील जीवनाचे एक निश्चित वैशिष्ट्य आहे. सागर म्हणजे जीवन, हे अन्न, उदरनिर्वाहाचे साधन आणि प्रवासाचे साधन आहे. महासागर लोक आणि समुदायांना हे दोन्ही जोडतात. नारळाच्या झाडाची पाने किंवा फळे हे कूक आयलँडमध्ये ह्याला जीवनाचे झाड असे संबोधले आहे. कारण झाडाचा जो उपयोग आहे, त्याची आपण नारळाची झाडे, त्याची पाने, फळे हे पूर्ण आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि प्रत्येक भाग जो आहे तो उपयुक्त आहे. ह्याच्याद्वारे आपल्याला अन्न, पेय, औषध, हस्तकला आणि बांधकाम साहित्य प्रदान करते. कॅनो म्हणजे मचवा. वेदीच्या जागेवर डोंगर किंवा डोंगराचे चित्र इथे समाविष्ट आहे आणि कॅनो हे मचवा हे कूक आयलँडसाठी प्रवासाचे पारंपरिक साधन आहे. हे चिन्ह आपल्या पॉलिनेशियन पूर्वजांच्या ईश्वर चातुर्याचे प्रतिनिधित्व करते, ज्याने डोंगर तयार केले. आता आपल्यामध्ये शोभा सिस्टर ज्या आहेत ते पुढचं वाचन करतात. आजची उपासना सेवा पॅसिफिकमधील कूक आयलँड्समधील ख्रिश्चन महिलांच्या गटाकडून आमच्याकडे आली आहे. किया ओराना हा माओरी भाषेतील एक वाक्यांश आहे, जो कूक बेटवासी एकमेकांना अभिनंदन करण्यासाठी वापरतात. किया ओराना म्हणजे फक्त हॅलोपेक्षा जास्त. याचा अर्थ तुम्ही दीर्घ आयुष्य व्हा आणि तुम्ही चांगले जगू शकाल. तू सूर्यासारखा चमकू दे, तू लाटावर नाचू दे. कूक बेटातील आमच्या बहिणींनी संपूर्ण जगाला आज ह्या माओरी वाक्यासह एकमेकांना अभिवादन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. माझ्यानंतर पुनरावृत्ती करण्याकरता आपले स्वागत आहे. किया ओराना, किया ओराना. आपण जास्त काळ जगू शकता, आपण जास्त काळ जगू शकता. आपले चांगले जगू शकता, आपण चांगले जगू शकता. आपण सूर्यासारखे चमकू शकता, आपण सूर्यासारखे चमकू शकता. आपण लाटासह नाचू शकता, आपण लाटासह नाचू शकता. पालखींना मी आमंत्रित करते. किया ओरानाबद्दल ते आपल्याला सांगते. आपण मगाशी वरती वाचलेलंच आहे. किया ओराना म्हणजे फक्त हॅलोपेक्षा जास्त. हॅलोपेक्षा जास्त म्हणजे त्याचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे की हॅलोला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा अधिक आत्मीयतेने एकमेकांना किया ओराना म्हणतात. तर किया ओराना आपण एकमेकांकडे पाहणार आहोत आणि बोलणार आहोत. मी बोलते, मग तुम्ही माझ्या मागे बोला आणि एकमेकांकडे पाहायचं. इकडचं झाले की इकडे. दोन वेळा बोलायचं. किया ओराना, किया ओराना. यावेळेला आपण एक दीर्घ श्वास घेणार आहोत आणि मग तो सोडणार आहोत. इथं काही व्यायाम वगैरे किंवा एक्सरसाइज किंवा योगा नाहीये, पण एक देवाने आपल्याला अद्भुत कसं बनवलेलं आहे त्याची आपण प्रचिती करणार आहोत, घेणार आहोत आणि घेत आहोत. आणि पावलं पावले आपल्याला ते जाणवते. तर जसं समुद्राच्या लाटा उंच होतात, एक विशिष्ट आवाज येतो,
त्याच्यानंतर त्या संत होतात. तर तो पहिला आवाज मी तुम्हाला ऐकवते. आता अनुभवला आपण बेटावर बसलेलो आहोत आणि आता आपण सगळ्यांनी मिळून एक दीर्घ श्वास घेऊया आणि सोडूया. घेतला? डोळे बंद करा आणि पुन्हा एकदा आपण आता एकमेकांना म्हणूया, किया उराणा किया उराणा. आपण जास्त काळ जगू शकता, आपण चांगले जगू शकता, आपण सूर्यासारखे चमकू शकता, आपण लाटांसह नाचू शकता. रेजिना सिस्टर यांना पुढे बोलवते. आज आपण इथे जमलेले प्रत्येक जण श्वास घेत आहोत. ते आश्चर्यचकित नाही का? आपण सर्वजणांच्या जीवनाच्या त्यापैकी भाग घेतो. महासागराच्या लाटा जितक्या वर जातात तशा खाली येतात. तसे आपण श्वास आतून बाहेर वाहतो. चला आता पुढे जाऊया आणि एक मोठी लाट बनवूया. एक दीर्घ श्वास घ्या. जीवनाची ही पवित्र आणि सामायिक भेटवस्तू गुंतवून ठेवा आणि जाणवा. धन्यवाद. आपण सगळे म्हणूया, किया ओराणा किया ओराणा. शिंदे यांना बोलवते. कल्पना करा, जसे आपले रक्तवाहिन्यांमधून आणि धमनीतून वाहते, नदीसारखे वाहते. ज्याप्रमाणे नदी पृथ्वीच्या किनाऱ्यावर आणि शेतात पोषक आहार आणते, तसतसे आपले रक्त आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांमध्ये पोषक आहार आणत आहे. या मार्गाने कार्य करण्यासाठी देवाने आपले शरीर तयार केले आहे. आश्चर्यकारक नाही काय? आपल्या प्रत्येक अवयवांमध्ये आरोग्य आणि जीवन आणण्यासाठी आम्हाला दररोज मजबूत, जिवंत आणि दोलायमान ठेवण्यासाठी. किया ओराणा किया ओराणा. आपण संध्या सिस्टरला पुढे बोलवत आहोत बोलण्यासाठी. आता आपल्याला आपल्या शरीराचा एक भाग शोधण्यासाठी आमंत्रित केले आहे, ज्यामुळे जास्त दुखापत होत नाही आणि वेळ आणि जागेद्वारे आपल्या त्वचेची नाचण्याची खळबळ जाणवण्याचा प्रयत्न करा. आपण कदाचित आपल्या बोटांना विलग करू शकता किंवा आपल्या पायाची बोटं विलग, किंवा कदाचित आपण आपल्या मानेच्या स्नायूंना तारू इच्छित आहात. कदाचित आपल्याला आपल्या हातावर किंवा आपल्या चेहऱ्यावरील त्वचेचा स्पर्श करायचा नसेल, किंवा कदाचित आपण सहजपणे बसून लाकडी भाग आपले समर्थन कसे करीत आहात हे लक्षात घ्यावयाचे आहे. आपण आपल्या शरीराला व्यस्त ठेवाच, तेव्हा आपण फक्त जगात फिरत असताना आनंद घेतला तेव्हा एक मूल असल्याचे लक्षात ठेवा. आपल्यामध्ये अल्कावळ सिस्टर ह्या पुढे. आपल्या आईच्या गर्भात एकत्र विणलेल्या अगदी सुरुवातीपासूनच्या देवाने आम्हाला अद्भुत केले आणि आत्मा दररोज प्रत्येक क्षणी वाहत राहतो, ज्यामुळे आपल्याला जीवनाची अद्भुत देणगी मिळते. आपल्यातील प्रत्येक जण अद्वितीय आहे आणि देवाने मनापासून प्रेम केले आहे. आजूबाजूला पहा,
आज येथे जमलेल्या सर्वांकडे पहा, या जागेत आणि जगभरातील दोन्ही आजूबाजूला पाहण्यासाठी थोडा वेळ घ्या आणि एकमेकांच्या भेटवस्तूचे कौतुक करा. मला भयभीतपणे तयार केले आहे आणि आश्चर्यकारक बनविले आहे. अद्भुत ही तुझी कृती आहे जी माझ्या आत्म्याला खूप चांगली माहीत आहे आणि मी माझे सर्व दिवस तुझी स्तुती करेन. या सर्वजण आपल्या निर्माणकर्त्याची प्रार्थना करूया. हे पुढील प्रार्थना वाचण्यासाठी मी राजस भोसले सिस्टर यांना आमंत्रित करते. ज्या देवाने आपणास अद्भुत घडविले, जगभरातील बहिणी आणि भावाच्या या सहभागीबद्दल धन्यवाद. आम्ही एकत्र येताच आम्हाला आणि एकमेकांना आपले अंतःकरण उघडण्यास मदत कर. सर्व चिंतापासून आमचे मन शांत कर. आम्हाला आपल्याशी आणि एकमेकाशी पुन्हा जोड, जेणेकरून आपण सर्वजण चमकदारपणे जगू आणि आपले प्रेम जगाकडे उत्तेजित करू. आमीन. आपण गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 59, आहो स्तुती कर. स्तोत्र संहिता 139 1 ते 6 वचने आपण वाचूया. हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखतोस. माझे बोलणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत जाणवतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढिले आहे. माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे. हे अगम्य आहे. हे माझ्या अवक्याबाहेरचे आहे. आपण आता आपली पहिली गोष्ट ऐकूया. मीची कहाणी, म्हणजे देव आपल्याला ओळखतो. यासाठी मी आपल्यामध्ये स्मिता सिस्टर यांना पुढे बोलू. मीची कहाणी. इया ओराणा. माझे नाव मी आहे. मी 15 वर्षाची आहे. फेब्रुवारी 2022 माझ्यासाठी एक भयानक महिना होता. हा महिना होता जेव्हा माझ्या कुटुंबाचा व माझा संपर्क कोविड-19 बाधित व्यक्तीशी झाला. तेव्हा मी प्रथम त्याबद्दल ऐकले तेव्हा मी घराच्या बाहेर पडले. माझ्या वडिलांना त्याचे खूप वाईट वाटले, कारण आमच्या घरात त्यांनीच त्याला आणलं होतं. मी खरोखर अस्वस्थ होते. मला वाटले की आता आम्ही मरणार आहोत. कोविडमध्ये मरण पावलेल्या लोकांना मी फार जवळून ओळखत होते. मला वाटले की मी मरणार आणि माझा पुतण्या जन्माला येणार नाही आणि मी अद्याप न अनुभवलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यास सुरुवात केली. प्रथम मी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. मी माझ्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी देवाकडे विनवणी केली, प्रार्थना केली आणि पुढे काय होईल हे मला माहीत नव्हते. मी परमेश्वराकडे बघून मार्गदर्शन मागितले. मी भयानक घाबरले होते, परंतु मला माहीत आहे की प्रार्थना मला शांत होण्यास फार मदत करेल आणि ते कार्य मी केले. मी रडणे थांबवले आणि माझ्या हृदयातून सर्व दबाव, चिंता मी दूर केल्या आणि मला समजले की देवाला माझ्या जीवनातील सर्व तपशील, सर्व घडामोडी माहीत आहेत. देव माझा त्रास आणि माझी भीती जाणतो आणि देव मला जवळून समजतो आणि तो माझी काळजी घेतो. जेव्हा मी घाबरलेली असते तेव्हा देव मला ओळखतो आणि देव तुम्हालाही ओळखतो आणि देवाला आपल्या सर्व गोष्टी ठाऊक आहेत ज्यातून आपण सर्व जात असतो.
40 7 ते 12 हे वाचण्यासाठी विजय असलेले सिस्टर यांना पुढे बोलावतात. गोष्ट दुसरी, देव आपल्याबरोबर आहे ही वेणूची कथा आपण ऐकणार आहोत. तर वेणू हिला मी पुढे बोलवते. किया ओरोना. माझे नाव वैन्यू आहे. माझा जन्म 1958 मध्ये आयटुताकी बेटावर झाला. माझे पालक आणि आजी आजोबा चांगल्या संगोपनासाठी संस्कृतीच्या मूल्यावर ठाम विश्वास ठेवीत होते. मी अरोरा प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. माझ्या शिक्षणाच्या पहिल्या 3 वर्षासाठी कुकबेटे माओरी ही शिकवणीची भाषा होती. तथापि मी शाळेत जात असताना मी लक्षात आले की इंग्रजी भाषेवर बरेच महत्त्व दिले जात गेले. दुर्दैवाने मी ज्या शाळांमध्ये उपस्थित होते त्या आमच्या वर्गात आणि खेळाच्या मैदानावर इंग्रजी बोलण्यास प्रोत्साहित केले. आम्हाला आमच्या शिक्षकांनी आपली मातृभाषा बोलू नका असे सांगितले. आम्हाला इंग्रजी भाषेत स्वतःला विसर्जित करण्यास सांगितले गेले. दुर्दैवाने त्यावेळी बऱ्याच जणांना असा विश्वास होता की इंग्रजी ही सार्वत्रिक भाषा, व्यापाराची भाषा आणि म्हणूनच श्रेष्ठत्वाची भाषा होती. त्या दिवसात पश्चिमेकडील प्रभाव शक्तिशाली होता. मी यासह संघर्ष केला कारण मी माओरीमध्ये अस्खलित होते आणि थोडे इंग्रजी बोलले. माझी आजी मम्मा मेरानू यांनी तिच्या नातवंडांना माओरीला बोलण्यास प्रोत्साहित केले. मी मम्मा मेरिनाकडे पाहिले. माझ्या बालपणावर तिचा मोठा परिणाम झाला. जीवनशैलीत ती माझी मार्गदर्शक आणि आदर्श होती. तिच्याद्वारेच मी अन्न कसे तयार करावे आणि REO आयटुटाकियन बोली योग्यरित्या बोलण्याची मौल्यवान आणि आजीवन कौशल्य शिकले. माझा ठाम विश्वास आहे की आम्ही कोण आहोत, आम्ही कुठून आलो आहोत हे आकार देण्यास आमचे वडील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. इंग्रजी भाषेला वर्षानुवर्षे गती मिळाली आहे आणि आपल्या माओरी भाषेचे मूल्य कमी झाले आहे. माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षाच्या औपचारिक शिक्षणाचा माझ्यावर सकारात्मक परिणाम झाला नाही कारण मी माझ्या पालकांकडून, आजी आजोबा आणि कुटुंबियांकडून घरी जे काही शिकले ते माझ्या शिक्षकांनी पश्चिम वर्गात शिकविलेल्या गोष्टींचा विरोध केला. आम्ही वाचलेले आणि शिकलेली पुस्तके आणि धडे सर्व इंग्रजीत होते. मी स्वतःचा विचार करायचे ही इंग्रजी पुस्तके आणि धडे मला भाज्या लावण्यास, UMU ग्राउंड ओव्हन बनवण्यास, अन्न शिजवण्यास, कपडे धुण्यास आणि कोंबडीची आणि डुकरांना कशी मदत करता येईल नुकसानीची तीव्र भावना मला वर्गात गुंतवण्यापासून माघार घेण्यास प्रवृत्त करते. शाळेत एकदा मला आठवते की आमची देशी भाषा बोलताना मला पकडले गेले. माझ्या शिक्षकाने मला एक कार्डबोर्ड चिन्ह घालून मला शिक्षा केली की मी एक माओरी स्पीकर आहे.
तिने मला ताब्यात ठेवले आणि एका गरम दिवशी मला शाळेच्या खेळाच्या मैदानावर पिकिका नावाच्या काटेरी तणातून बाहेर काढले व मला माझ्या स्वयंसेवकांसमोर अपमानित केले आणि मला लाज वाटली. मी तो दिवस कधीही विसरले नाही. त्या अनुभवाच्या परिणामी मी इंग्रजी बोलण्याचा आणि माझ्या मातृभाषाबद्दल थोडेसे बोलण्याचा निर्धार केला. माझी भाषा आणि संस्कृतीचे अवमूल्यन कसे होते याचे हे फक्त एक उदाहरण आहे. देवाने आम्हाला जगभरात अद्वितीय आणि विशेष भाषा दिल्या आहेत आणि आपण त्या भाषांचा सन्मान आणि आदर केला पाहिजे. माझा असा विश्वास आहे की माओरी भाषा आपल्या अध्यापन आणि शिकण्याच्या वातावरणामध्ये सर्वतोपरी असणे आवश्यक आहे. शिक्षक आणि विद्यार्थी माओरीला सर्व विद्यांमध्ये बोललेले शिकण्यास आणि लिहिण्यास प्रोत्साहित करू शकतात आणि पालक आमच्या माओरी भाषेला घरी बोलून जगण्याची संधी देऊ शकतात. माझ्या बालपणातील त्या सुरुवातीच्या वर्षामध्ये शाळेच्या व्यवस्थेवर माझे अवमूल्यन आणि लाजिरवाणे असलेले तरीही मला माहीत आहे की देव अजूनही माझ्याबरोबर होता. जरी आपल्याला बाहेर टाकले जाते तरीही देव आपल्याबरोबर आहे. देव आपल्याबरोबर समुद्राच्या तळाशी असलेल्या अंधारात देखील असतो जेथे प्रकाश नाही आणि देव आपल्याला त्या अंधारातून एका अद्भुत प्रकाशात नेण्यास मदत करतो. किया उराना किया उराना किया मॅन्युआ. धन्यवाद. माझी कथा ऐकल्याबद्दल देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण स्तोत्रसंहिता 139 13 ते 18 हे वाचण्यासाठी स्नेहलता सिस्टर यांना आमंत्रित करत आहोत. स्तोत्रसंहिता 139 13 ते 18 हे आपण आणीपणीने घेऊया. तूच माझे अंतर्याम निर्माण केले, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घटना होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मूल्यवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे. जर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरते, मला राहा देते तेव्हाही तुझ्या जवळच असतो. आता आपल्यामध्ये देवाचा मन्ना जे घेऊन आलेला आहे, आजचा जो संदेश आहे ते पिंकी गायकवाड सिस्टर हे देणार आहे. मी त्यांना पुढे घेण्यास आमंत्रित करत आहे. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आजचं जे वचन आहे, मी तुला अद्भुत बनवले. खरोखर परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत बनवले. आपल्या प्रत्येक अवयव, आपले जे आजूबाजूला आहे, आपला निसर्ग, आपले ऑब्झर्व करतो आपल्या आजूबाजूला, तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण परमेश्वराला धन्यवाद करू शकतो की इतकी सुंदररीत्याने परमेश्वराने हे जग बनवलं आहे. या जगातल्या सगळ्या वस्तू बनवल्या आहेत. सगळ्यात विशेष म्हणजे परमेश्वराने आपल्याला बनवले. आपल्याला परमेश्वराने आपल्या हाताने बनवले. तर आपण किती विशेष आहोत, आपण किती अद्भुत आहोत. तर आपण एकमेकांना म्हणूया, जसं आपण आता जस्ट बोललो तसं आपण एकमेकांना म्हणूया, आपले पार्टनर्स जे आहेत त्यांना
तू अद्भुत आहेस. थँक्यू. मी अद्भुत आहे, तुम्हीही अद्भुत आहात. खरोखर मी काही प्रिपरेशन केलं आहे. मी तुझी स्तुती करतो कारण मी भयभीत आणि अद्भुत रीतीने घडवले आहे. तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे मला पूर्णपणे माहीत आहे. स्तोत्र 139. भयभीत म्हणजे भीती न वाटणारा. आपण स्ट्रॉंग आहोत. आपल्याला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दिलेलं आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. आपण तो ॲक्सेप्ट केला पाहिजे. पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, मी घाबरणार नाही आणि मी काय आहे, अद्भुत आहे, स्पेशल आहे, वंडरफुल आहे, युनिक आहे. ओके, ईच एव्हरीवन जितके इथं बसलेले आहेत ते काय आहेत, युनिक आहेत. प्रत्येकामध्ये प्रत्येक क्वालिटी आहे. कोणामध्ये बोलण्याची क्वालिटी आहे, कोणामध्ये सिंगिंग करण्याची क्वालिटी आहे, कोणामध्ये डान्सिंग, सगळे जे क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज आपण काय केले पाहिजे, परमेश्वराच्या वाढीसाठी परमेश्वराच्या उपयोगात आणले पाहिजे. स्तोत्र संहिता 139:14 म्हणते की देवाने माझ्या शरीराचे सर्व नाजूक आतील भाग बनवले. त्याने मला माझ्या आईच्या गर्भात एकत्र बांधले. मी अद्भुतरित्या गुंतागुंतीचा बनवलं होतो. देव मला ओळखत होता कारण तो मला खूप प्रेमळ, काळजीने, कष्टाने बनवत होता. परमेश्वर आपल्याला कसं बनवत होता, प्रेमाने, काळजीने बनवत होता. मी फक्त मी जे आहे ते म्हणून विकसित झालो नाही. मला एका उद्देशाने निर्माण केले आणि डिझाईन केले. मी माझे ब्लूप्रिंट इतर मानवासारखेच आहे, पण ते अगदी सारखेच नाही. मी अद्भुत आहे. मी अद्भुत आहे, तुम्हीही अद्भुत आहात. मानवी शरीर हे अनेक प्रणालीचे एक अद्वितीय डिझाइन आहे जे सर्व एकत्रितपणे गुंतागुंतीचे काम करतात. हृदय व रक्त वाहिन्यांचा संबंधी प्रणाली तुम्हाला हालचाल करण्याची ऊर्जा देते. स्नायू प्रणाली तुम्हाला हालचाल करण्याची ऊर्जा देते, उचलण्याची आणि वस्तू धरण्याची क्षमता देते. पचन संस्था अन्नाचे ऊर्जामध्ये प्रक्रिया करते आणि कचरा टाकून देते. रोग प्रतिकार प्रणाली तुम्हाला निरोगी ठेवते. हार्मोनल प्रणाली तुम्हाला लिंग ठरवितात. डोळे तुम्हाला पाहतात. नाक तुम्हाला वास देण्यास मदत करते. जीभ आणि तोंड तुम्हाला खायला आणि चव घेण्यास मदत करते. कान तुम्हाला ऐकण्यास मदत करतात आणि तुमची त्वचा तुम्हाला पोत जाणण्यास मदत करते. तुमच्याकडे जगाचा सामना करण्याची क्षमता आहे. मग तुम्हाला विचार करण्याची प्रक्रिया करण्यासाठी आणि निर्मिती करण्यासाठी मेंदूचे आशीर्वाद देखील मिळाले. आयझॅक असिमोव म्हटले की मेंदू हा विश्वातील पदार्थाची सर्वात जटिल आणि सुव्यवस्थित व्यवस्था आहे. तुमच्या भावना तुम्हाला इतर लोकांशी संबंध ठेवण्यास आणि करुणा अनुभवण्यास मदत करतात. या सर्व प्रणाली आणि बरेच काही तुम्हाला काही कोण आहे हे बनवण्यासाठी अद्भुतपणे डिझाईन केले गेले आहे. देवाने तुम्हाला उद्देशाने, प्रेमाने निर्माण केले आहे. तुमच्या बरोबर आणि चूक ओळखण्याची जन्मता क्षमता आहे. जरी तुमच्या निर्मात्याशी संपर्क साधत नाही तोपर्यंत ही क्षमता काही प्रमाणात अडथळा ठरते. त्याने तुम्हाला फक्त तुमचे स्वतःचेच काम करण्यासाठी बनवले नाही, त्याने तुम्हाला निर्माण केले जेणेकरून तुम्ही त्याच्याशी
सतत संबंध ठेवू शकता. तुमच्या आत्म्याचा मध्यभागी एक छिद्र आहे ज्यामध्ये फक्त एकच गोष्ट बसते. जोपर्यंत तुम्हाला ती विशिष्ट गोष्ट सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला कधीही पूर्ण होणार नाही आणि ती विशिष्ट गोष्ट स्वतः देव आहे. तुम्हाला तुमच्या निर्माणकर्त्याची देवाची तीव्र गरज भासून तयार करण्यात आले आहे. त्याच्याशी संबंध नसल्यास तुम्ही नेहमीच ती पोकळ भरून काढण्याची काहीतरी शोध करीत राहाल. ड्रग्स, अल्कोहोल, अन्न, पैसा, भौतिक वस्तू, व्यवसाय, छंद, प्रवास, यश, प्रसिद्धी हे असे काही मार्ग आहेत ज्याचे आपण आतली रिकामी जागा भरण्याचे प्रयत्न करतो. पण यापैकी कोणत्याही गोष्टी कधीही ती भरू शकत नाही. त्या चौकोनी छिद्रामध्ये गोल खुंट्यासारखा आहे. कडावरील रिकाम्या जागा तुम्हाला आणखी काहीतरी हवेसे वाटते. तुम्ही तिथे जे काही ठेवायचा प्रयत्न कराल ते नेहमीच होईल कारण ते कधीही जागा पूर्णपणे भरणार नाही. त्या गोष्टी कधीही जागा भरण्यासाठी नव्हत्या. त्या कधीही करू शकत नाही. दुर्दैवाने बरेच जण त्या छिद्रात न जुळणारे खुंटे टाकण्याचा प्रयत्न करतात. थोडेसे हे थोडेसे ते. एक दिवशी त्यांना पूर्ण वाटेल अशी आशा आहे. त्यांना असे वाटते की येथे ही गोष्ट काम करत नाही पण कदाचित ही दुसरी गोष्ट ते करेल. त्यांना अद्याप योग्य गोष्ट सापडलेली नाही पण एके दिवशी ती नक्कीच मिळेल अशी त्यांना आशा असते. आता एक पझल घेतला. कोणतं तरी पझल आहे. ते पझल जर जोपर्यंत आपण प्रॉपर लावत नाही तोपर्यंत ते पूर्ण बनणार नाही. जर आपण उलटं सुलटं लावलं तर त्याचं पूर्ण चित्र आपल्याला दिसणार नाही. पण ते पूर्ण प्रॉपर लावलं की मग आपल्याला ते पूर्ण पिक्चर दिसेल. तेच हे उदाहरण आहे. एके दिवशी माझ्याकडे सुरक्षित वाढण्यासाठी पुरेसे पैसे असेल. मला परिपूर्ण जोडणारे मिळेल जो मला पूर्ण करेल. मला परिपूर्ण जोडीदार मिळेल जो मला पूर्ण करेल. मला माझ्या स्वप्नातील स्पोर्ट्स कार मिळेल आणि आयुष्य भव्य होईल. मी टेलिव्हिजनवर येईन आणि लोकांना माझे नाव कळेल. कधी कधी या पतित जगात लोक जन्मता दोषात जन्माला येतात जे शरीराच्या एका किंवा अधिक गुंतागुंतीच्या प्रणालीमध्ये व्यर्थ आणतात. देवाने त्या दोषांना देखील अधिकच ओळखले होते आणि जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो तेव्हा ते त्यांना चांगल्यासाठी वापर करतो. आपल्या कमकुवतपणा देखील भयभीत आणि अद्भुतपणे बनवल्या आहेत. आपल्यामध्ये कितीतरी दोष आहेत. आपण खूप चांगले आहोत. आपण खूप पवित्र आहोत नाही. देवाने जेव्हा जगाकडे बघितलं तेव्हा त्याला एकही नीतिमान माणूस भेटला नाही. एकही नीतिमान भेटला नाही. प्रत्येकाला इव्हन मी स्वतःमध्ये बघते की नाही मी कंप्लीट नाही आहे. कोणीही कंप्लीट नाही आहे. पण आपण काय करतो आपण कंप्लीट होण्याचा प्रयत्न करतो कारण परमेश्वराने आपल्याला ते काय मार्गदर्शन दिले आहे. आपल्याला संधी दिली आहे की हो आणि आपल्याला काय केलं आहे अद्भुत बनवलं की येस मी आतापासून इथून पुढे ज्या चुका मी हे केल्या आहेत त्या मी आता इथून पुढे करणार नाही आणि मी पुढं चालत राहणार. त्या चुकांवर सुद्धा परमेश्वर पांघरून घालतो आणि आपल्याला म्हणतो तू अद्भुत आहेस. अंध व्यक्ती सामान्य क्षमतेपेक्षा जास्त ऐकू शकतो. जोडलेल्या जुळ्या मुलांना एकमेकांशी कसे वागावे हे शिकवता येते कारण त्यांना 24 तास करावे लागते. हात नसलेल्या व्यक्तीमध्ये त्यांचे पाय अद्भुत पद्धतीने वापरण्याची क्षमता विकसित होते. पाय नसलेल्या व्यक्तीमध्ये
सहजपणे फिरण्यासाठी वरच्या शरीराची ताकद विकसित होते. किती अद्भुत आहे बघा. परमेश्वर प्रत्येकाला अद्भुत बनवलंय. ज्यांना हात नाहीये त्यांचा दुसरा अवयव स्ट्रॉंग आहे. ओके, पण ज्यांच्याकडे पूर्ण कंप्लीट शरीर आहे त्यांनाही परमेश्वराने तेवढंच अद्भुत बनवलेलं आहे. तर मग आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं की आपण परमेश्वरासाठी काय केलं पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये अशा काही कमतरता असतात ज्या आपल्या कधीही असे वाटायला लावतात की आपण निरुपयोगी आहोत, परंतु देवाची कृपा आपल्या कमकुवतपणात झाकण्यासाठी पुरेशी आहे. त्याहूनही अधिक म्हणजे देवाची शक्ती आपल्या कमकुवतपणात परिपूर्ण होते. कमकुवतपणा मला नम्र ठेवते आणि देवाच्या शक्तीवर अवलंबून राहतो जी माझ्या स्वतःच्या शक्तीपेक्षा खूपच जास्त आहे. मला नेहमीच भयभीत आणि अद्भुत पद्धतीने घडवले आहे असे मला वाटते का? नाही. पाप आणि गर्व मला नेहमीच माझ्या स्वतःच्या विचारसरणी परत ओढून नेऊन इच्छितात. त्यांना विचारांनी मला त्या विसंगत खुंट्यापर्यंत पोहोचण्यास भाग पाडतात. ते विचार मला सांगतात की मी देवाशिवाय मला जे काय करायचं आहे ते स्वतः करू शकतो का? आपण देवाशिवाय काय करू शकतो? येस, नाही करू शकत. ते खोटे बोलतात आणि त्यांना अर्थही कळत नाही. ते म्हणतात की मी काहीही करू शकतो, पण नंतर मागे वळून असेही म्हणतात की मी जे करायचे आहे ते करण्यास मी पुरेसा चांगला नाही. भावना देवाच्या वचनाशी जुळत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवता येत नाही. आणि देवाचे वचन मला सांगते की मी एक विशिष्ट उद्देशाने भयभीत आणि अद्भुतपणे बनवले आहे. म्हणून देवाच्या मदतीने मी शक्य तितक्या वेळा त्या उद्देशात चालेन. मला नेहमीच जे जाणवत असो वा नसो मी देवावर माझ्या आयुष्याच्या सर्व योजनांवर विश्वास ठेवू शकतो, कारण आपण देवाची उत्कृष्ट कलाकृती आहोत. हे आपण कधीच विसरता कामा नये की आपण देवाची उत्कृष्ट कलाकृती आहोत. त्याने आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये नव्याने निर्माण केले आहे, जेणेकरून आपण त्याने आपल्यासाठी पूर्वीच आखलेल्या चांगल्या गोष्टी करू शकतो. इफिस 2:10. आता बहुतेक जण काय म्हणतात की कलरवर डेफिनेशन येतं की माझा कलर थोडा डार्क आहे, तिचा कलर थोडा उजळ आहे, मी शॉर्ट आहे, मी टॉल आहे. हे जे ब्युटी बाहेरी रूप आहे त्याच्यावर जायचं नाही, तर तुम्ही आपल्या स्वतःच्या इनर ब्युटीवर जास्त जोर टाकला पाहिजे की माझ्यामध्ये काय क्वालिटीज आहे. परमेश्वराने जे माझ्यामध्ये क्वालिटीज दिलेल्या आहेत त्या मी राखून ठेवल्या आहेत का, त्या मी सांभाळल्या आहेत का, त्या मी जगासमोर प्रेझेंट करते आहे का, त्या माझ्यामध्ये दिसतात का, मी कशी वागते का. ही सगळी गोष्ट आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. आपण स्वतःला सजवायचं आहे. तर कसं सजवायचं आहे? आत्म्याचे फळ सर्वांना माहिती आहे. आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा. ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत त्या आपण ऍक्सेप्ट करायच्या आहेत, आपल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्या आपण आपल्यामध्ये घेऊन चालायच्या आहेत. ओके, थँक्यू सो मच. सॉरी, एक प्रार्थना आहे, आपण प्रार्थना करूया. तुम्ही भयभीत आणि अद्भुत रीतीने निर्माण केले आहे याची आठवण करून देण्याची प्रार्थना. प्रिय प्रभू, आपल्यातील प्रत्येकाला भयभीत आणि अद्भुत रीतीने निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या दृष्टीने आम्हाला मूल्य दिल्याबद्दल धन्यवाद.
आपण आम्हास जसे बनायचे होते तसेच जगण्यास मदत कर. आपल्या राज्याचे वारस आणि ख्रिस्ताबरोबर सहवारस म्हणून शांततेने आणि आनंदाने जगण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आम्हाला टिकून राहण्यास मदत कर. येशूच्या नावात आमेन. खूप छान उपदेश दिला आपण. पिंकी जीवनकाळ हे आपल्या चर्चच्या सभासद आहेत आणि बरेच जण त्यांना जवळून ओळखतात. संदेश स्कूल तरुण संघ तसेच माजी पॉस्टरेट कमिटी सभासद म्हणून त्यांनी सेवा दिली आहे. तसेच त्यांचे शिक्षण MA झालेलं आहे आणि विजन रेस्क्यू मुंबईला NGO आहे, त्यामध्ये ते टीचर म्हणून सेवा करीत आहेत. तर त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूया. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद. आपण गीत गाणार आहोत. या हो या जय जयकार करा. गीत क्रमांक 389. आता आपण डॉक्टर डॉनची कहाणी ऐकूया. देवाने आम्हाला आश्चर्यकारक केले. हे वाचण्यासाठी आपण छाया सिस्टर जे डॉनची कहाणी आपल्याला ऐकवतील. आता आपण डॉनची कहाणी ऐकूया. देवाने आम्हाला आश्चर्यकारक केले. देवाने आम्हाला आश्चर्यकारक केले.
किया ओराणा म्हणजे माझे नाव डॉक्टर डॉन आहे. डॉक्टर होणे ही मी आत्तापर्यंत केलेल्या सर्वात कठीण गोष्टीपैकी एक होती. परंतु जेव्हा आईने सामायिक केले की ती मुलाचे आयुष्य वाचवण्यात मदत करण्यात माझी भूमिका घेतल्यानंतर आई आता निरोगी आहे आणि प्रयत्नशील आहे, तेव्हा हे फायद्याचे आहे. हे खरोखर माझ्या मनाला उबदार करते. एकदा ज्याने मला 10 वर्षाहून अधिक काळ पाहिले नाही अशी मुलगी आली आणि मला मिठी मारली. मी अजूनही तिची बेबी डॉक्टर आहे असे सांगून तिने मला मिठी मारली. मला मुलांबरोबर काम करण्यास खूप आनंद आहे. जेव्हा खूप बेटांना आमच्या कामगार दलाचा देश सोडून देण्याच्या धमकीचा सामना करावा लागला, अशा वेळी सेवा देण्यास ते मला सामर्थ्य देतात. BC-मध्ये 7 वर्षाच्या अभ्यासानंतर मी 2003 मध्ये डॉक्टर म्हणून पदवी प्राप्त केली. त्यावेळी खूप बेटामध्ये बालरोगशास्त्र तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. माझे पूर्ववर्ती डॉक्टर हेनरी टाइओ नंतर मी खूप बेटांच्या बालरोग विभागातील प्रथम महिला खूप बेटांची डॉक्टर बनले. यापूर्वी आमच्या बालरोग विषयक प्रभागाची देखभाल करणारे डॉक्टर मुनरो यांचा मी उल्लेख देखील करू इच्छिते. मी डॉक्टर म्हणून माझ्या पहिल्या प्राधान्यापैकी एक म्हणजे सर्व बालकांना 24 तासाच्या आत आमच्या टीमने तपासणी केली. हे सुनिश्चित करणे मी खूप आजारी आणि अकाली नवजात शिशु हाताळण्यासाठी अधिक सुसज्ज आणि कुशल होण्यासाठी सुद्धा त्यांना मदत करायचे. आमचे कार्य निर्देशित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉल प्रस्थापित केले. आम्ही न्यूझीलंडमधील ऑकलंड आणि स्टारशिप हॉस्पिटलमधील खूप बेटे आणि आमच्या उत्कृष्ट समर्थकांमधील कनेक्शन सुधारले. आमच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी अधिक विशेष काळजी घेणे हे एक प्रमुख घटक आहे. 1995 पासून माता मृत्यू नसणारा एकमेव पॅसिफिक बेट देश असल्याचा आम्हाला अभिमान आहे. खूप बेटांमधील आमचा आरोग्य सेवा प्रणालीच्या इतर भागातही दशकांमध्ये सुधारणा झाली. 1990च्या दशकापासून विशेष काळजी घेऊन संसर्गजन्य रोगांपासून ते उपचारात्मक औषधांकडे लक्ष केंद्रित केले. गर्भाशयाच्या ग्रीवाच्या आणि स्तनाच्या कर्करोगासाठी आमच्या स्क्रीनिंग प्रोग्राममध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तथापि अद्याप काम बाकी आहे. आम्ही चांगली प्राथमिक आरोग्यसेवा देण्यावर आणि गैरप्रतिकृती रोग आणि साथीचे रोग सर्वत्र प्रतिबंधित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आम्हाला आमच्या युद्धांसाठी समर्थन प्रणाली मजबूत करण्याची आवश्यकता आहे. आमच्या किशोरवयीन गर्भधारणेकडे अद्याप लक्ष देणे आवश्यक आहे. गर्भनिरोधकात प्रवेश करणे तुलनेने सोपे असले तरी ह्या मुद्द्याला उचलण्याची व अधिक प्रोत्साहनाची आवश्यकता आहे. आमच्या समुदायाने त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासाठी कार्य केले पाहिजे आणि जबाबदारी घेतली पाहिजे. आरोग्य आणि निरोगीपणा प्रत्येकासाठी एक काम आहे. आम्ही एकत्र काम केल्यासच आपण सुधारू शकतो. औषधांचा अभ्यास करण्याची प्रेरणा आणि संधी देऊन देवाने मला आशीर्वादित करून मला अद्भुत केली आणि मी डॉक्टर म्हणून खूप बेटांच्या लोकांची सेवा देऊन देवाच्या आशीर्वादाला उत्तर दिले. मी वर्षानुवर्षे आरोग्यासाठी काम केल्याप्रमाणे मला अधिक जाणवते की देवाने आपल्या सर्वांना अद्भुत बनवले आहे. आपले शरीर, मन आणि आत्मे आपल्या प्रेमळ निर्मात्याने एकत्र मिळले आहे. मी भयाने आणि अद्भुतरित्या घडविलेला आहे. तुम्ही भीतीने आणि आश्चर्यकारक घडविलेले आहे. आपण सर्वजण भयाने अद्भुतरित्या घडविलेले आहोत. कॉमन सिस्टर पुढे मध्यस्थीची प्रार्थना म्हणते.
मध्यस्थीची प्रार्थना. आपण आपल्या प्रार्थनेच्या वेळी येताच आपण आपली अंतःकरणे देवासमोर येण्यास तयार करूया. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी असलेले आपले नाते अधिक खोल करतो आणि जेव्हा आपण देवाशी आपले नाते अधिक खोल करतो तेव्हा आपण देवाच्या सर्व निर्मितीशी अधिक जोडले जातो. आपण देवाकडे आपली अंतःकरणे आणि आत्मा उघडूया. देव जो आम्हाला ओळखतो, देव जो आम्हाला सोबत आहे, देव ज्याने आम्हास निर्माण केले त्याच्याकडे आम्ही प्रार्थना करतो. गावंडी प्रथा पुढे येतील. भव्य देव, आम्ही तुमच्याबद्दल आश्चर्यचकित झालो आहोत. संपूर्ण जगाचा निर्माण करता आपण कोण आहात या कारणास्तव आम्ही आपल्याला गौरव देतो. आपण सुंदर खूप बेट तयार केली, सुपीक जमीन, पर्वत, महासागर आणि आपण जगाच्या प्रत्येक भागात सौंदर्य निर्माण केले. आपण जमिनीवर कोंबडे तयार केले आणि समुद्रात व्हेल मासे तयार केले आणि आपण आम्हाला मानव आपल्या प्रतिरूपाचे भयंकर आणि आश्चर्यकारकपणे बनवलेले. सर्व सृष्टी आपले भव्य वैभव प्रगट करते. कविता सिस्टर यांना मी बोलवते. विश्वास देवा, आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षणी आमची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. आपण आमच्या भीतीने आणि आपल्या चिंतेत आमच्याबरोबर आहात. आमची उदासीनता आणि निराशा यामध्ये आम्हासोबत आहात. आपण आम्हाला भविष्याबद्दल आर्थिक मर्यादा आणि अनिश्चितता सहन करण्यास मदत केली आहे. आपण आमच्याबरोबर चक्रीवादळ आणि सुनामी, वन्य अग्नी आणि भूकंपाद्वारे उपस्थित आहात. शीला सिस्टर पुढे येतील. कोविड-19 साथीचा रोग ज्याने खूप लोकांवर शारीरिक आणि मानसिक आघात केले, त्यामध्ये सुद्धा आपण आम्हाबरोबर होता. देवाला धन्यवाद देत सर्व स्त्रियांबद्दल ज्या शक्तिशाली प्रार्थना चळवळीत नेतृत्व करतात आणि सर्व मातेबद्दल तुला धन्यवाद देतो की ज्यांनी जागतिक प्रार्थना दिनाचा पायांना भूतकाळापासून ते वर्तमान काळात घालून दिला. विपुलतेचा देव, आम्ही तुमच्यासाठी खरोखर कृतज्ञ आहोत आणि आम्ही मदत करू शकत नाही, परंतु आपल्या विश्वासूपणाबद्दल आपली स्तुती करतो. नंदिनी सिस्टर पुढे येतील. दयाळू देवा, आम्ही आपल्या समोर नम्र अंतकरणाने आमच्या सर्व पापांची क्षमा मागतो. शब्दात, कृत्यात आणि विचाराने आम्ही आपल्या सभोवतालच्या लोकांना निर्दयी शब्द बोललो आहोत. त्यांच्याकडे आश्चर्यकारकपणे आपल्याशी वागण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही महासागरांना प्रदूषित केले आहे आणि आपल्या सुंदर निर्मितीची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करून पर्यावरणाचा नाश केला आहे. आपल्या अभिमानाने आणि धैर्याच्या अभावामुळे स्वतःचे आणि इतरांचे नुकसान झाले आहे. या सर्वांमध्ये आम्हाला आमचे आशीर्वाद आणि प्रेम गमावे लागले. हेमलता गवळी सिस्टर. प्रार्थना.
दैवी सौंदर्य स्वीकारण्यासाठी आपले आध्यात्मिक डोळे आणि मने उघडा आणि हे सौंदर्य इतरांसह सामायिक करण्यासाठी आम्हाला प्रेरणा द्या. तेव्हा आपण तयार केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे कौतुक करून प्रत्येकाच्या दैवी सौंदर्याचा सन्मान करण्यास आम्हाला मदत करा. शहाणे शिक्षक, कीर्त देणारा देव, आपण नेहमीच उपस्थित आहात हे ओळखण्यास आम्हाला मदत करा. जरी आपण कोणत्या परिस्थितीला सामोरे जात नाही, प्रेमळ आत्मा आम्हाला आपल्या आलिंगनाची आवश्यकता आहे, जेणेकरून आम्ही आपले प्रेम समजू शकतो आणि त्याकडे जगाला वळवू शकतो. शहाणपणाचा देव, आपण आपल्या जगातील नेत्यांसाठी प्रार्थना करतो. ते निर्णय घेताना अखंडतेसाठी त्यांच्या अंतःकरणात आणि मनांना मार्गदर्शन करतात. त्यांना प्रेरणा द्या आणि आपल्या जगाला ऐक्य आणि शांतीकडे वळवण्याच्या दृष्टीने त्यांना आशीर्वाद द्या. आम्ही आमच्या समाजात असुरक्षित असलेल्या महिला आणि मुलींसाठी प्रार्थना करतो. परिस्थिती निर्माण करा जेणेकरून वृद्ध स्त्रिया आदर आणि सन्मानाने जगू शकतील. आमच्या तरुण स्त्रियांना आशादायक भविष्यात विकसित होण्यासाठी शिक्षण, आकांक्षा आणि दृष्टी द्या. घरगुती हिंसाचाराचा अनुभव घेणाऱ्या सर्व महिलांना सामर्थ्य, धैर्य आणि संयम प्रदान करा. आरोग्य देणारा देव, आम्हाला निरोगीपणासाठी पुनर्संचित करो. कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या शारीरिक रोगांपासून बरे करू. आम्हाला मानसिक आजारापासून मुक्त करू आणि आपल्या भावनिक जखमांना बरे करू. आपल्या आध्यात्मिक आरोग्यास धोका असलेल्या स्वार्थ आणि लोभांपासून आपले रक्षण करा. देवा, आमच्या जागतिक प्रार्थना दिवस या प्रार्थना चळवळीच्या दिवसात आपल्या समुदायांना प्रार्थनेत एकत्र करण्यास मदत करा. आपले प्रेम दृश्यमान करण्यास आम्हाला मदत करा. गरज असलेल्या सर्वांना प्रेमळ आणि समर्थन देण्यासाठी आम्हाला मजबूत करा. आपण इतरांना आश्चर्यकारकपणे आपल्याशी वागण्यास प्रवृत्त करा, जेणेकरून सर्व लोकांना असे वाटेल की ते महत्त्वाचे आहे, काळजी घेत आहेत आणि मौल्यवान आहेत. आमेन. पुढील वाचण्यासाठी ज्योती ढोले यांना आता आपण खूप पेटावरील आमच्या बहिणीची हृदयाची भाषा म्हणजे अमारियोमध्ये परमेश्वराची प्रार्थना करतो. आम्ही गायल्यानंतर आम्ही आपल्या स्वतःच्या हृदयाच्या भाषेमध्ये परमेश्वराची प्रार्थना करू. आपण आता आपल्या अंतःकरणातील भाषांमध्ये परमेश्वराची प्रार्थना बोलूया. सर्वजण परमेश्वराची प्रार्थना करा. खूप बेटांमध्ये या महिलांनी या जगाच्या प्रार्थनेचा दिवस केवळ शक्यच नाही तर सुंदर बनविण्यासाठी आपला वेळ आणि प्रतिभा उदारपणे दिली आहे. आम्ही आता अर्पणाच्या वेळेकडे आलो आहोत. जागतिक प्रार्थनेचा दिवस ही एक चळवळ आहे जी ख्रिश्चन स्त्रियांच्या नेतृत्वात आहे, जी जगाला प्रार्थनेत एकत्र करते. आम्ही खूप बेटांवरून आमच्या बहिणीबरोबर प्रार्थना करीत असताना प्रार्थनापूर्वक कृती करण्यास प्रवृत्त होतो. आमची आर्थिक संसाधने देणे हा एक मार्ग आहे ज्यायोगे आपण कार्य करू शकतो, जेणेकरून सर्व महिला आणि मुली सन्मान आणि आदराने जगू शकतील. आम्ही आमची अर्पणे देत असताना, दाने देत असताना खूप बेटांमधील आमच्या भावंडांद्वारे आपण या इमेली तुकी किंवा पवित्र गीतांचा आनंद घेऊया. आपण आपले अंतःकरणे उघडू आणि उदारपणे देऊ. ते आपण दान अर्पण घेणार आहोत. यासाठी मंडळीने उभे राहावे आणि आपण गीत क्रमांक 401 तन मन धन गाणं.
दानार्पणाची प्रार्थना. किया अरुरे जेनुआ काटुआ. देवा, आम्ही हे दान, हे अर्पण तुला समर्पित करतो. आपण आम्हाला दिलेल्या सर्व भेटवस्तूबद्दल धन्यवाद. आम्ही आता आपल्याला दिलेल्या भेटवस्तूंना आशीर्वादित करा, जेणेकरून ते जगाला आशीर्वाद देतील. आमेन. पुढे वाचण्यासाठी संजीवनी सिस्टर यांना मी आमंत्रित करते. आमच्या अर्पणाचा दुसरा भाग म्हणून आणि आज सामायिक केलेल्या सर्वांना प्रतिसाद म्हणून आपल्या आसपासच्या लोकांना अभिवादन करण्यासाठी आपण थोडा वेळ घेऊया. आपण किया ओराना असे सांगून प्रारंभ करू शकता आणि मग आपण त्या व्यक्तीबद्दल आपल्याला आवडत असलेले काहीतरी बोलू शकता. आपण त्या व्यक्तीबद्दल काय प्रेम करता हे बोलल्यानंतर आपण देवाने तुम्हाला अद्भुत बनवले असे सांगून समाप्त करू शकता. जर आपण त्या व्यक्तीला चांगले ओळखत असाल तर आपण म्हणू शकता, किया ओराना, आपण प्रत्येकाशी दयाळूपणे आणि आदराने कसे वागता हे मला आवडते. देवाने तुला आश्चर्यकारक निर्माण केले. ज्योती सिस्टर पुढे होती. किया ओराना, मला माहीत असलेले तुम्ही सर्वकृत्य भूक आहात. देवाने तुला आश्चर्यकारक निर्माण केले. किया ओराना, आपण आपल्या मुलांना किती समर्पित आहात हे मला आवडते. देवाने तुला आश्चर्यकारक निर्माण केले. आपण त्यांना चांगले ओळखत नसल्यास आपण म्हणू शकता, किया ओराना, मला तुझे स्मित हास्य आवडते. देवाने तुला आश्चर्यकारक निर्माण केले. किया ओराना, मला तुमचा शर्ट आवडतो. देवाने तुला आश्चर्यकारक निर्माण केले. तर आता एकमेकांना परस्पर आशीर्वाद देऊया. पुढील वाचण्यासाठी सुधीर करू प्रथम पुढे. मग आता काय, देव आपल्याबरोबर आपल्याकरता आहे हे जेव्हा आपल्याला समजले तेव्हा काय होते? जेव्हा आपण हे ओळखतो की आपण भीतीने आणि आश्चर्यकारकपणे निर्माण केलेले आहोत. आपण जे अनेकदा विश्वास ठेवतो ते आपले वास्तव बनते. जेव्हा आपण वेगळा विचार करतो तेव्हा आपण आपल्या वेगळ्या प्रकारे जगतो. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडून आणत आपल्याला कृतीचा मार्ग बदलत आहे. आपल्यातील प्रत्येक जण देवाचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या अनुभूतीमुळे
आपल्याला वेगळ्या प्रकारे जगण्यास कसे कारणीभूत ठरेल? मी प्रमाणे जेव्हा आपल्याला हे समजले की देव आपल्याला ओळखतो, तेव्हा आपल्या भीतीमुळे आपण शांती मिळवू शकतो. वेणूप्रमाणे जेव्हा आपण विश्वास ठेवतो की देव नेहमीच आपल्या बरोबर असतो, तेव्हा संघर्षाच्या मध्यभागी देखील आपण सामर्थ्य शोधू शकतो. आणि डॉक्टर डॉन प्रमाणे जेव्हा आपण हे समजतो की आपण अद्वितीय आणि विशेष आहोत, देवाने आश्चर्यकारक आपल्याला निर्माण केलेले आहे, आम्ही आपल्या भेटवस्तू आणि प्रतिभेचा वापर जगाची सेवा आणि आशीर्वाद देण्यासाठी करू शकतो. आपण प्रार्थना करू. जागतिक प्रार्थना दिवसाचा आमचा उद्देश म्हणजे प्रार्थना प्रार्थना प्रार्थना. तर मग आपण एक शेवटचा क्षण एकत्र येऊया. आपण पुन्हा समुद्राच्या लाटा ऐकत असताना आपण विचारूया की देव आपल्याला जगात राहण्याचा एक नवीन मार्गाने प्रार्थनापूर्वक कृतीमध्ये कसा बोलावितो. आता जा आणि ही चांगली बातमी जगा. देव आपला निर्माता आहे. देवाने आम्हाला अद्भुत बनवले आहे. देव आपल्याला ओळखतो आणि देव आपल्या बरोबर आहे. स्वतःला देवाचे एक मौल्यवान आणि प्रिय मूल म्हणून वागवा आणि इतरांना देवाची मौल्यवान आणि प्रिय मुले म्हणून वागवा. आमेन. जे आपण संदेशामधून ऐकलेलं आहे, मी अद्भुत आहे, याच्याबद्दल आपण थोडंसं म्हणजे ज्या सिस्टरने सांगितलंच होतं की आपल्याला देवाने जी संधी दिली आहे त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे आणि स्वतःचं आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि स्वतःमध्ये जे क्वालिटीज आहेत म्हणजे स्वतःला कधी कमी न समजता की परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं आहे, हे सर्वांनी स्वतःमध्ये हे अद्भुत क्वालिटीज जगवायच्या आहेत. आजची ते भक्ती संपत आहे म्हणजे महिला मंडळाची आणि मी पास्टरेट कमिटी पायकुलबाई, पास्टर बाळक साहेब, महिला मंडळ आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. पुढची भक्ती बाळक साहेब घेतो.